कल्याणगडाच्या ह्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या चढताना एक खूप वाईट वाटलं मनाला की 10:30 वाजल्यापासून आम्ही मोहिमा करतोय. दुर्ग संवर्धन जे चालू आहे आमचं दुर्गसेवकांचं, दिवस रात्र आम्ही मेहनत करतोय. गडकोट आपलं कसं वाचतेल, आपला इतिहास लोकांपर्यंत कसं पोहोचेल, आपल्या पुढच्या पिढीला तो कसा सुपूर्त करता येईल ह्यासाठी झटतोय. आणि इथं आल्यानंतर बघा ह्या नालायक अवलादी औरंग्याच्या आणि अब्दुल्ल्याच्या अवलादी येऊन इथं गडावरती असे लिखाण काम करते. ते बघा, ही विकृतीकरण आहे. ही ना ह्यांना अजिबात अकला नाही. त्या जिथं जिथं ह्या अवलादी दिसतील का ना तिथं तिथं त्यांना ठेचा. त्याशिवाय ना ह्यांना त्यांची लायकी कळणार नाही. अरे उन्हाळ्याचा दिवस आहे, ते 10:30 वाजल्यापासून काम चालू आहे. 3 वाजल्या तरी पोटाला अन्न नाही. आता जेवायवरती निघालो आणि हे असलं बघितल्यावरती डोकं फिरणार नाही. चुकून सुद्धा अशी ह्या अवलादी आमच्या तावडीत जर सापडल्या का नाही, गुरागत मार देणार आहे त्याला, गुरागत. तिथनं पुढं तो कुठल्याच गडावर जायच्या लायकीचा राहणार नाही, असा चोप देणार. खरंच लोकांना ना आपल्या इतिहासाचं, आपलं हे स्वराज्य वैभव निर्माण केलं महाराजांनी, ह्याची थोडी सुद्धा लाज नाही, थोडी सुद्धा. आहे बघा एंड पाक गडाचा दरवाजा आला. ही गडाचा दरवाजा आहे बघा, ह्यो दरवाजा आहे, प्रवेशद्वार, पहिलं प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच असं विकृतीकरणाचं काम केलंय. कुठं पाप फेडाल र, हे असे पाप करू नका. लोकांचं ईदभर असतं, आबाळभर सांगते ते, आणि आपला आबाळभर आपण ईदभर जपू शकत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे असलं कृत्य करताना. खरंच सांगतोय, जर इथनं पुढे जर अशा अवलादी दिसल्या ना, ठेचून काढा त्यासनी.